अहो, अंतुले मुख्यमंत्री होते, मी मंत्रिमंडळात होते, महसूल मंत्री, राज्यातली पहिली महसूल मंत्री मी. तिथं ठरलं, सरकारनं ठरवलं की सरकारचा ट्रस्ट काढायचा 5 कोटीचा, आणि त्याच्यामधून पत्रकार आहेत, लेखक आहेत, चित्रकार आहेत, नाटककार आहेत, ह्यांना गरज लागली तर मदत करायची, त्यासाठी 5 कोटीचा ट्रस्ट. अंतुलेने लबाडी केली. ते सरकारचा म्हणजे मुख्यमंत्री अंतुले असं न करता, मुख्यमंत्री अंतुले चेअरमन असं न करता, अंतुले अब्दुल रहमान अंतुले चेअरमन असं केलं आणि 5 कोटी वैयक्तिक मालकीचे करून घेतले. आणि त्या ट्रस्टमध्ये जजेसना घेतलं, अमुक घेतलं. आज जजेसला माहिती कुठं आहे की हा कपटी कारस्थानी आहे म्हणून. पण मी जेव्हा इंदिरा गांधींनी ही गोष्ट सांगितली तेव्हा त्याला ताबडतोबीनं पायउतार होण्याचा आदेश आला. एवढंच नव्हे तर त्याच्यावरती स्पेशल कोर्ट नेमून खटला झाला, त्याच्यामध्ये मी साक्षीदार पहिली होते. आता 125,000 कोटीचा घोटाळा होऊन सुद्धा मोदी सरकारचं लोक काहीच करत नाही. मोदी ह्याला सामील आहेत आणि त्यांनीच त्याला सुपारी देऊन बंड करून बाहेर पडायला सांगितलं. आता डेप्युटी CM केलं, पुढचं CM करण्याचं. विचारायचं आहे की तुम्ही जसं म्हटलात की तुम्ही तक्रार केलीत AR अंतुलेंच्या विरोधामध्ये जे काही त्यांनी केलं त्याच्यावर, आणि मग इंदिरा सरकारनं ते तातडीनं त्यांना पायउतार होण्यासाठीचे आदेश दिले. असं आता अजित पवारांच्या बाबतीत होईल का? भाजपच्या बरोबर ते सत्तेमध्ये सरकारमध्ये आहेत, ते करणार नाहीत, पण मी करणार. मी जाणार चीफ सेक्रेटरी महाराष्ट्राच्या विरोधात की 2019 साली FIR आम्ही दाखल केला त्याप्रमाणे चार्जशीट ठेवा आणि आरोपीला कोर्टापुढे उभं करा. हे मी करणार, माझे वकील करणार. त्याला कोर्टापुढं उभा करून सश्रम कारावासाची शिक्षेची आम्ही मागणी करणार. दुसरं, मी माझी प्रॉपर्टी आता EDच्या ताब्यात आहे, ती परत मागण्यासाठी EDकडे अर्ज केला आहे 14,000 सभासदांच्या साहाय्याचा, परंतु ED भारत सरकारच्या ताब्यात आहे आणि मोदींचा आता मला विश्वास राहिला नाही. त्यामुळं मी हायकोर्टात खटला करणार की माझी मला संस्था द्या. अजित पवारला चार्जशीट ठेवा आणि कोर्टापुढं हा खटला हायकोर्टामध्ये, माझी प्रॉपर्टी मला परत द्या, हा खटला हायकोर्टापुढं. कारण EDच्या कोर्टावरती आता विश्वास आहे. त्यांना पण काय आदेश येईल मला माहीत नाही. 1 वर्ष झालं अजूनही काय नुसतं हिअरिंग चाललं आहे आणि अजित पवार दर तारखेला हे लागतात, सुट्टी मागतात की पुढची तारीख मागतात. पण मी आता हायकोर्टात करणार आणि फास्ट ट्रॅक 5 वर्षे माझी फुकट गेली. फास्ट ट्रॅकमध्ये हा सल्ला कोर्ट केस चालावी आणि ह्याला ताबडतोबीनं माझी प्रॉपर्टी मला परत मिळावी. दुसरं एक मी करणार शिखर बँकेच्या विरोधी की माझ्याच खात्यातले 3 कोटी रुपये इकडे वळवायला तुम्हाला काय त्रास पडत होता? कर्ज फिटलं असतं, लिलाव करण्याची गरज पडली नसती. आणि मग आता ते माझे 8 कोटी जे 2001 सालापासून तुमच्याजवळ आहेत ते आता 3 वेळा दाबदुटीनं 64 कोटी रुपये झाले. 8चे 16, 16चे 32 आणि 32चे 64, 3 वेळेला दाबदुट्टापट होऊन 64 कोटी झाले. हे 64 कोटी मला बँकेनं ताबडतोब द्यावेत. ह्यासाठी ही बँकेच्या MDच्या विरुद्ध केस, अजित पवारांची महाराष्ट्र सरकारच्या चीफ सेक्रेटरीच्या विरोधात केस आणि माझी प्रॉपर्टी मला मिळवावी ही पण हायकोर्टामध्ये केस. अशा 3 केसेस आज माझे अधिकारी मुंबईला कागदपत्र घेऊन येणार आहेत वकिलांच्या भेटीला आणि मी पुढच्या 15 दिवसामध्ये 10-15 दिवसामध्ये 3 केसेस मी दाखल करणार. आता त्या दिवशी त्यात माहिती सांगतातच काय महत्त्वाचं
तिथं सांगतात. पण मी तुम्हाला आज सांगते की ह्या 3 केसेस मी दाखल करतो.